नमस्कार मित्रांनो, शुभ दुपार. सकाळी आपण नदीवर पोहायला जातोय आणि मयुरेश आता 4 दिवसात गावाला जाणार आहे, मुंबईला परत. त्यामुळे मयुरेशचे सलग मी 2-3 दिवस ब्लॉग पूर्ण करून घेणार आहे आणि मयुरेशचे किमान अजून एक 4 ब्लॉग तर येतील वेगवेगळ्या कंटेंटचे मित्रांनो. तर मित्रांनो, नदीत तर आपण दररोज पोहतोयच, पण आपल्या मित्राला, मुंबईच्या मित्राला इच्छा झाली की ज्याने विहिरीत पोहावं, कारण विहिरीत पोहायची इच्छा झाली आहे. ठीक आहे म्हटलं, आपण दुपारी विहिरीला जाऊया. पण मला वेळ झाला, त्यामुळे तो सकाळी लवकर निघून गेलाय. आता तिथे विहिरीवर तो मला भेटणार आणि ते जाताना शिवाय तिथे गेल्यानंतर पोहताना जी काही मजा मस्ती झाली किंवा ब्लॉग झाला तो मित्रांनो मी तुमच्याशी शेअर करतोय. माझा ब्लॉग पहा आणि डिग्रजचा कृष्णकाठ हे चॅनल तुमच्या मित्रांशी शेअर करत चला. आणि वेगवेगळ्या व्हरायटीचे कंटेंट, एक कंटेंट माझा कधीही नसणार मित्रांनो, वेगवेगळ्या व्हरायटीचे कंटेंट मी पाठवणार आहे. आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर माझे अतिशय युनिक असे कन्सेप्ट देखील येतील, मला तयार करायला येतात, जे मी पुन्हा करणार. माझे चॅनल पाहत चला आणि तुमच्या मित्रांशी शेअर करत चला. धन्यवाद. तो चलो शुरू करते हैं. तर मित्रांनो, हा डिग्रजचा कृष्णकाठ हा ओलांडून आपण पुढे चाललोय. तर मित्रांनो, आश्चर्य पहा, आमच्या गावामध्ये एकही विहीर नाहीये, पण पलीकडल्या गावात भरपूर विहिरी आहेत. त्यामुळे आम्ही गाडी घेतली आणि तिकडे निघालो. पुढच्या गाडीवर आमचे 3 सहकारी बसले होते. चांगला बोले कोणी ब्लॉग पहिला जेव्हा मयरला हाणायला लक्षात ठेवता. मित्रांनो, पलीकडल्या गावात खूपच सजावट केली होती, कारण की पंचकल्याण पूजा होती आणि सर्व मंदिरं खूपच छान पद्धतीने सजवले होते, खूपच आकर्षक असे. आणि लोक आवरून सर्वजण देवाकडे जात होते. आणि आम्हाला तिथे असं कळालं की ते पंचकल्याण पूजा आहे आणि ते खूप असा छान स्वादिष्ट जेवणाचा देखील बेत आहे. समोरून खूपच सुंदर अशी मुलगी येत असल्यामुळे मित्राने कॅमेरा खाली केला. कर की रेकॉर्डिंग कर, सुट्टी लक्षात ठेवा, असले तर पोरांना पाहिजे असते आजकाल बघा. मी काय बोललो मित्रांनो, तुम्ही ते ऐकलं, पण माझा म्हणण्याचा एकच अर्थ होता की जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. बघा, इथं आपले मित्र गँग भेटली. मैऱ्या, तुला पहिला हाणला पाहिजे, लक्षात ठेव. मैऱ्या तुला हाणणार, लक्षात ठेव. आता मला 11:30 जायचं म्हटलायस तू, कपडे 11:30 जायचं म्हटलायस आणि आलाय मला सोडणं असवे. मी त्याला म्हणलेलं तुझ्या बरोबर जायचं असेल तर तुझा. तेथे जवळ मित्रांनो एक गोल विहीर होती, पण मुलांना त्यामध्ये पोहायचं नव्हतं. मुलांना चौकोन विहिरीत पोहायचं होतं, म्हणून आम्ही चाललो. पण वाटेतच एका मित्राच्या गाडीचं पेट्रोल संपलं. तुटलं काय? त्याला लावू नको, त्यात काय असते. बर, आम्हाला शिकवतो. ह्या आवाज मित्रांनो मला कट करायचा होता, पण मी जाणून बुजून तो कट केला नाहीये, कारण मजेशीर का होईना, पण मित्रांनी दारूचे दुष्परिणाम यात सांगितले. एकदा तेल काढून दिल्यावर काय गाडी चालू झाली नाही. म्हटलं मी पुन्हा मागाय आल्यावर पुन्हा माझं तेल चेक केलं. गपचूप तेल टाकताय, गपचूप लक्षात ठेव. गपचूप टाकले, काल टाकले, पण अजून नीट करा की जरा. त्यांनी बसले, म्हटलं गाडीला किक मारत, आणि मी हत्तीवर फोकस केला. कारण सांगलीमध्ये आमच्या संस्थांचा बबलू हत्ती मेल्यानंतर कित्येक वर्ष झाले मी हत्ती पाहिलाच नव्हता. हत्तीवर फोकस केला आणि झूम करून हत्ती पाहून घेतला. हा समोर बघा मित्रांनो, इथे पंचकल्याणचा स्टेज आहे. आतमध्ये खूपच खर्च केला आणि अतिशय भव्य दिव्य असा स्टेज उभारलेला आहे. काढ अजून 2 ठेप जिंदगी का. काढ बाबा, काढ. ये देखो स्टिंग पेट्रोल बोलते. चला, टाकी वल्ली म्हणणार मी तेवढा पेट्रोल. काय तिसऱ्यांदा काढायचं का पेट्रोल आता? पंचकल्याण पूजेचा उत्साह लहानग्यांच्या चेहऱ्यावर खळखळून दिसत होता. कस्टमर फाटले त्यांचे आता. कशी बशी गाडी चालू झाली आणि दुसऱ्या ठिकाणी एका ठिकाणी येऊन पुन्हा आणि बंद पडली. मारा की का. आईला मग संख्या आता संख्याची गाडी घेऊन जाऊन आलो असतो. हो, गाडीच्या टाकीत पाणी गेलंय. टाकीत पाणी गेले, आता 200 घाला याला. हो, ह्याला बसवा, पाय लावती तू गाडी चालव रे नुसता. पाय लावून गाडी लावायला मित्रांनो हाणायला मला काही जमत नाही, कारण मी एवढा एक्सपर्ट ड्रायव्हर नाही. म्हणून मी विरोध केला आणि विचार आला की हे तिकडे जायचं कॅन्सलच करावं.
कॅन्सल नाही केली. अरे उद्या उद्या लय होतंय नको. कौलावर टाकून दे गेर. 1 2 3 4 दे धक्क्याची आठवण आल्याशिवाय राहणारच नाही. नुसता धक्का मार चालू आहे. हो काका तो समय आपला एक्सपर्ट आहे बरं का. चार्जिंगच्या गाडीत पेट्रोल घालणार आहे. काय लाजाले काय चला रे हाय त्या हिरील जाऊया. गाडीत तेलच आहे निम्म्या अर्ध. चल छोड यार चौकोनी विहीर आणि षटकोनी विहीर. आम्ही पुन्हा पंचकल्याण पूजेच्या घोड्याजवळ आलो. म्हटलं जुन्या विहिरीतच पावायचं. जी मान न्याय छोटी आहे. उन्हामध्ये इतकं ऊन असून देखील मुलं बघा ना बागेत कशी खेळत आहेत. पुन्हा आम्ही वळलो की यार हत्ती आता जाताना पाहून जावं. कित्येक वर्ष झालं हत्तीच पाहिला नाहीये. तर बघा हत्तीने आमचे स्वागत देखील केलं बरं का मित्रांनो. हत्ती बोले चंगळा बोले हा काय सुंदर गजराज आहे. हत्ती बोले कू. ऍक्च्युली ही गजराज नाही गज राणी आहे. कारण हिचं नाव हत्तीने आहे. ती हत्तीने आणि तिचं नाव पद्मावती आहे. हत्तीने बेल वाजवून आमचं स्वागत केलं घंटी वाजवून. खूप छान खूप छान. आणि पुन्हा मग ठरवलं आता चला शेवटी पाहूयाच. उद्या पण त्या विहिरीत आलो बघा या छोट्या विहिरीवर. आता म्हणलं मनसोक्त इथं पाहू. मुलांनी कोचा खाल्ल्या उड्या मारल्या एवढाच बार काय बघा. आणि जी भरके आम्ही इथं पोहलो. विहीर थोडी लहान आहे पण कॅमेऱ्यामध्ये मोठी दिसते. काही अडचण नाही. चंगळा बोले कू. कोण पाहुणार आहे. टिगरेचा कृष्ण बोले. मैऱ्याच नागडा फोटो दाखवा. नागडा मैरा. नागडा झालाय मैऱ्या. चंगळा बोले कू. चला उद्या लागेल. मुलांनी पण विनंती केल्यावर आपण देखील मनसोक्त पावलो आणि जाम भूक लागली मित्रांनो. मग काय आपला माहित होतं की पंचकल्याण पूजेचा प्रसाद आहेच. आपण देखील महावीर भगवान की जय म्हटलं आणि प्रसाद यथेच्छ सेवन केला आणि मन तृप्त झाल्यावर पुन्हा आम्ही घरी गेलो.